चला आज काहीतरी नवीन नाश्ता बनवूया। तर हे बघा लसूण घेतलाय आणि या 7-8 मिरच्या घेतल्या। तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तरी बघा 2 बटाटे घेतलीत, ह्याला आपण साल काढून खिसून घेऊया। हे बघा ही मोठी साईज आहे ना, याच्याने आपण बटाटा खिसून घेऊया। ही कच्चीच बटाटी आहे, ही कायला उकडलेली वगैरे नाही आहे। तर आज आपण कच्च्या बटाट्याचा एक नवीन नाश्ता बघूया। हे लगेच मी पाण्यात टाकते। चला याप्रमाणे आपली दोन्ही बटाटी किसली गेली। आता पुढची तुम्ही रेसिपी बघत राहा। तर नमस्कार गाईज, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। बघा किस आहे ना, आपल्याला पूर्ण 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचं आहे। हे बघा स्वच्छ असं धुवून घ्यायचं। तर हे बघा ब्रेडचे 6 स्लाइस घेतले। तर ब्रेड बघा मोठा आहे, 6 स्लाइस घेतलेले आहेत। तर ह्याला आपण किनारे कापून घेऊया। तर हे बघा याचे आपण काट असे कापून घेतले। तर त्याचे आपण तुकडे करूया। बारीक बारीक असे ह्याचे आपण तुकडे करू। हा नाश्ता छान होणार आहे। मोठी पण माणसं खाऊ शकतात आणि लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता। फक्त मिरची थोडी वापरायची। मी थोडे 4-5 मिरच्या घेतल्यात, कारण आमच्या घरात लहान मुलं कोण नाही, आम्ही मोठीच जण खाणार आहोत। नाश्ता सकाळचा नाश्ता हा। तर बघा समजतं याचा चुरा केला। मिक्सरला पण चुरा करून घेऊ शकता, पण मी मिक्सरला नाही करत आहे, मी असा चुरा करतो। तर बघा आपण ही आलं लसणाची पेस्ट वाटलेली ना, ही हे टाकूया। हा बटाट्याचा खिस कच्च्या बटाट्याचा आहे, आपण ह्याच्यात आपण टाकूया। हे बघा ह्याच्यात आपण बटाट्याचा खिस पण टाकले। थोडी चिली फ्लेक्स टाकते। चिली फ्लेक्स टाकले। हे बघा थोडं जिरं टाकलं। आपला मसाला लाल मसाला थोडा टाकला, थोडा टाकायचा, कारण आपण चिली फ्लेक्स पण वापरलाय आणि हिरवी मिरची पण वापरली, त्यामुळे मी थोडासाच टाकला। आणि आपलं हे मीठ टाकते। तर हा लिंबूचा रस, मी लिंबू आणून पूर्ण हे बघा रस काढून बॉटल भरून ठेवलेला। बघा हा 1 बुच मी टाकते लिंबूचा रस, अजून थोडासा घेते। तर हे बघा आपलं मिश्रण असं झालेलं आहे।
तर ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया। आपल्याला हे असे वळटा आली पाहिजे ते बघा ना। तर ह्याच्यावर कोथिंबीर टाकते। तर हे बघा वरती आपण कोथिंबीर टाकली आणि याला आता आपण मस्त मिक्स करून घेऊया। ह्याच्यात मी चीज वगैरे काही वापरलेलं नाहीये, नाही तर तुम्ही बोलाल प्रत्येक ह्याच्यात तुमचं चीज असतो, पण ह्याच्यात मी चीज वगैरे काही टाकलेलं नाही बघा। आपलं बटाटीच आहेत कच्ची आणि ब्रेड। तर चला याचे आपण गोल गोल असे ना, असे गोल गोल, हे बघा असे गोल गोल पीस करून घेऊया। हे बघा असे लाडू सारखे वळूया मस्त असे गोल गोल करून। तुम्हाला ज्या साईजचे करू शकता त्या साईजचे तुम्ही करू शकता। तर हे बघा तुम्हाला जसा आकार द्यायचा त्याला तसा आकार देऊ शकता। तर मी हे बघा हा असा गोल एक आकार दिलाय आणि हा असा आकार दिलाय। तर हे बघा मस्त असे जसं तुम्हाला आकार पाहिजे तसा आकार देऊ शकता। हे बघा असा आकार दिलाय मी। तर गाईज तुम्हाला रेसिपी दाखवायसाठी हे मी असे वेगवेगळे पदार्थ करत असते, तर आपल्या गाईजला दाखवावं म्हणून। अशी मस्त असे असं शेप दिलाय बघा। काही असे आपण गोल ठेवलेत। जसं तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊ शकता। तर हे बघा कॉर्नफ्लॉवर घेतलंय। आता याला आपण पातळ करूया, कारण ह्याची कोटिंग येणार आहे आपल्याला, बाइंडिंग येणार आहे। ह्याच्यात बुडवून आपण ब्रेड क्रम लावून फ्राय करणार आहोत, तळणार आहोत, नाहीतर ते सुटतील असे नुसते फ्राय केले तर। हे बघा ह्याच्यात असं कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये टाकलं आणि आता ह्याच्यात आपण ब्रेड क्रम लावून घेऊया याला। हे बघा असं, हे बघा हे असं आपला कटलेट रेडी आहे बघा मस्त असं। तर हे बघा आपल्या इथे तेल तापलेलं आहे। पहिला मी फास्ट गॅस ठेवलेला, आता मीडियम केला। तर हे बघा आपले हे कटलेट आहेत ते याच्यात तेलात आपण सोडूया। बघा मस्त असे फ्राय करून घेऊया। तर हे बघा आपले असे मस्त गोल्डन कलर मध्ये झालेले आहेत आणि हे मीडियम गॅसवर मी तळते, कारण का आपला कच्चा बटाटा आहे ना तो शिजायला पाहिजे। हे मीडियम गॅसवर हे बघा आता ब्राऊन झालेले आहेत गोल्डन कलर मध्ये असे। तर आपण आता हे काढूया। तर हे बघा आपले कटलेट रेडी झालेत। हे बघा याचा आवाज बघा, बघा कसे मस्त मस्त असे कुरकुरीत झालेत आणि आतून तुम्हाला एक हा खोलून दाखवते। हे बघा वरून असे मस्त कुरकुरीत झालेत। हे बघा वरून कुरकुरीत आणि आतून हे बघा आतून मऊ, आतून मऊ झाले आणि वरून कुरकुरीत। तर आपले हे कटलेट रेडी झालेले आहेत। तर हे बघा आपले कटलेट रेडी झालेले आहे आणि हे आहेत कच्च्या बटाट्यापासून केलेले।